नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर मंडळी, कसे आहात आपण? मजेत ना? तर चला बघूया आजचा दिवस आपला कसा जातो ते. तर आज पप्पा आणि दादाला लवकर कामावर जायचं होतं. मग काय, चहा बनवायचं कॉन्टॅक्ट आपल्याकडे होतं. खूप दिवस झाले म्हटलं चहा आपण बनवलेला नाही. पप्पांना बोललो मी बनवतो घ्या. चहा बनवत असतानाच आज गाण्यांना सुरुवात केली. मग काय, कोणती गाणी कधी सुचतील मला काय सांगता येत नाही. ओ कहती थी मत पियो ना मेरी जान. ए बस बस म्हटलं आता. मग त्यानंतर गुड्डे खाऊन डेची सुरुवात केली. वेळ झालाय म्हणून पप्पा आणि दादा गडबडीतच कामावर गेले. मग काय, तेवढ्यात गिरायक आलतं. मग चौकटीची विक्री केली, पार्सल पाठवलं. जेवण करून झोप जरा काढून मग मी आपल्या वळलो नेहमीच्या घेत होता आणि घास भांडी या पद्धतीनं एक एक करून सर्व भांडी घासायला सुरुवात केली. मग काय, गाणे म्हणायचा शौक तर आपल्याला आहेच, ते नंतर ऐकवतो. पण तत्पुरता आपण जाऊया विचार अतिविचाराकडे. अनेक वेळा स्वतःच्या हाताने स्वतःसाठी दुःख निवडावं लागतं. अनेक वेळा मन मारून जगावं लागतं. हक्काचं सोडून द्यावं लागतं. जे आवडत नाही ते आवडीने स्वीकारावं लागतं. नेहमी नाही होत गोष्टी मनासारख्या. मनाविरुद्ध गोष्टी जुळून घ्यावं लागतं. खूप प्रयत्न करूनही कुठेतरी कमी पडत जात असतो. कुठेतरी जिंकत जाताना कुठेतरी हरत जात असतो. काही कमवत असताना काहीतरी गमवत जात असतो. हे आयुष्य आहे. इथे आपण जगत कमी आणि लढत जास्त. विचार अतिविचारामध्ये इथंच थांबतो. आता वळूया आपल्या गाण्याकडे. तर चला. शाम सुबह तू मेरा तेरे बिना क्या मेरा जो जिस्म एक है तू होना कभी ना जुदा तेरी मेरी कहानी बारिशों का पानी बन के जो इश्क बरसे तेरी मेरी कहानी क्या बात है आज की चांदनी में ये हम खो गए प्यार की रागनी में ये बाहों में पाए बहकी निगाहें क्यों आने लगा जिंदगी का मजा ये रातें मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. हा ही वाणी असतो तेवढी. इश्काद गलियां में तकदानी सानू फिर भी ये एवढं हे बघ, एवढं भांडी घाल, मी जातो पटकन. तीनच आहेत बघ. दादाला गाडीचं भाडं आलेलं म्हणून दादा कामावरून परत आलेला. मग त्यानंतर मी जाणार होतो पप्पांकडे. येऊपर्यंत म्हणजे पप्पाने इकडे दरवाजा बसवलेला, पण त्याचं थोडंफार काम होतं ते करत राहिले. हा दरवाजा पूर्ण झाल्या पप्पांनी दुसरा दरवाजा बसवायला पण घेतला. लांबी रुंदी जरा जास्त झाली म्हणून दोन्ही साईडने त्याला थोडंफार कटिंग करून इथे दरवाजा बसवायचा होता. मग त्यानंतर इथूनच म्हटलं सूर्यदेवांचं दर्शन घेऊया आणि पुढचं काम सुरू करूया. दरवाजाचं थोडं काम राहिलेलं ते मी करत राहिलो आणि पप्पानी दुसरा दरवाजा बसवायला त्या साईडला गेले. अजून खूप दरवाजे बसवायचे होते, त्यामुळे हत्यारे इकडे तिकडे नेण्यात आमची ओढाताण होत होती. काम पूर्ण करत त्यातूनच मी अधूनमधून व्हिडिओ काढत बसलेलो. मग पप्पांना आलेला राग, जर कामाचा ताण आलता त्याच्याने मी असं टाइमपास करत होतो म्हटल्यावर ते मला ओढत होते. मी आल्यापासून हा तिसरा दरवाजा बसवलेला. वेळ झालता म्हणून काम अर्धवट सोडून आम्ही निघालो घराकडे. मग